नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी चमचमीत कोबीची भाजी बनवूया। कोबीच्या भाजीसाठी इथे मी असा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे नुसतं आपल्या तेलावरच होतो तो। हिरवे मटर घालणार आहे मी त्याच्यात, 1 वाटीभर हिरवे मटर घेतलेले सोलून। लाल तिखटाचा कोबी बनवणार आहे, त्यासाठी इथे लाल तिखट, हळद, मोहरी, जिरे, फोडणीसाठी लसूण, मिरच्या, कढीपत्ता, टोमॅटो आणि मीठ। कोबीसाठी ते कढई तापायला ठेवलेली आहे। आता तेल घालते। तेल चांगलं तापलेलं आहे। आता मोहरी, जिरे, लसूण, चांगला लाल करून द्यायचा। लसूण आता चांगला लाल झालेला आहे। मिरच्या घालते। आपण लाल तिखट पण टाकणार आहोत। मिरच्या मी अगदी 3 मिरच्या मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे। हा कढीपत्ता, टोमॅटो, थोडासा हिंग, टोमॅटो चांगले आता परतलेले आहेत। त्यात मसाला घालते। कोबीची भाजी शक्यतो कुणाला आवडत नाही, पण अशी जरा वेगवेगळ्या पद्धतीने केली तर मुलं सगळेच जण खातात आवडीने। आता मटर चांगले परतून झालेले आहेत। आता हळद घालू आणि हे लाल तिखट, मिरच्या घातलेल्या आहे त्याच्यामुळे तिखट जरा कमीच घालायचं। आता आपण हा कोबी घालू। कोबी मी वरचे सगळे कोबीच्या गड्ड्याच्या वरचे सगळे पानं काढून मग कोबी असा बारीक चिरून घेतलेला आहे। कारण कोबी जर असा धुवून जर टाकला तर कोबीत खूप पाणी होतं, किंवा मग धुवून चांगला निथळून घ्यायचा। असं जर समजा ज्यांना आवडत नाही धुतल्याशिवाय घालायला, त्यांनी चांगला निथळून घ्यायचा कोबी। कोबी जरी असा कढईत खूप दिसत असला तरी तो शिजून एकदम म्हणजे असा निम्मा होतो। कोबी बऱ्याच पद्धतीने करता येतो। आता आपण पुढच्या भागात दुसऱ्या पद्धतीने कोबी कसा करायचा ते बघू। आता हिवाळ्यामुळे कोबी वगैरे भाज्या खूप छान येतात बाजारात। आता आपण कोबी चांगला परतलेला आहे। आता आपण मीठ घालू। आता आपण हे चांगलं मिक्स केलेलं आहे कोबी। आता आपण कढईवर झाकण ठेवू आणि चांगले 5 मिनिट चांगला कोबी शिजवून घेऊ। आता कोबीला आपण एकदा बघू कसं अजिबात पाणी टाकलेलं कोबी एकदम म्हणजे तेलातच परतला होता, पण आपल्या टोमॅटो आणि मिठाने कोबीला बरंच पाणी सुटलेलं आहे। आता आपण अजून 5 मिनिट कोबी शिजवून घेऊ। आता कोबीवर मी झाकण नाही ठेवणार, कारण झाकण ठेवलं तर जास्त पाणी सुटेल कोबीला। आता असं शिजून घेणार आहे। आता आपली कोबीतलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपलं कोबी आता तयार झालेलं आहे। आता आपण टोमॅटो घातलं होतं, तर सगळ्यात शेवटी आपण थोडीशी साखर घालणार आहोत, अगदी चिमूटभर। अगदी अशी थोडीशी साखर घालायची, म्हणजे एकदम छान टेस्ट लागते। आता आपण हा कोबी एका भांड्यात काढून घेऊ।
ऑफिसच्या टिफिनसाठी, मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी हा झटपट होणारा कोबी आपला तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.